गुजरातमधील सुरत इथं झालेल्या बस अपघातात जीवितहानीबद्दल राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. बारडोली जवळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 2 बसेसची धडक होऊन 8 जणांचा मृत्यू तर 15हून अधिक जण जखमी झाले आहेत. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या निकटवर्तीयांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख आणि जखमींना 50,000ची सानुग्रह मदत जाहीर केली. रेल्वे अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात आंबेसरी गावाजवळ 3ऱ्या पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. उच्च गती रेल्वे विभागात वेगानं होत असलेल्या प्रगतीचं हे एक द्योतक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं. संरक्षण संशोधन विकास संस्था DRDO आणि भारतीय वायू दलानं स्वदेशी बनावटीच्या रुद्र M2 हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चांदीपूर येथे यशस्वी उडान चाचणी केली. क्षेपणास्त्रानं लक्ष्याचा अचूक तंत्रज्ञानाची ताकद पुन्हा सिद्ध केली. देवनार मुंबई येथील जमिनीचा भाडेपट्टा नियमित करून देण्याबाबत इंडस्ट्रियल प्लांट्स अँड वेस्ट ट्रीटमेंट कॉर्पोरेशन यांच्या विनंतीच्या अनुषंगाने मंत्रालय मुंबई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. राज्यसभा सदस्य सुनेत्रा अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी 18 जून 2026 रोजी मतदान होणार असल्याचे भारत निवडणूक आयोगाने घोषित केले. महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांकडून राज्यसभेच्या या एका जागेसाठी सदस्याची निवड करण्यात येणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विभाग क्रमांक 11 तर्फे इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना उपनेत्या आणि महानगरपालिका विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, आमदार अजय चौधरी, विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. बेरोजगारी आणि महागाईने सामान्य माणसाचं जगणं कठीण झालं असून याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नवी मुंबईत प्रतिकात्मकरित्या रस्त्यावर चूल पेटवून आंदोलन करण्यात आलं आणि सामान्य माणसाच्या दररोजच्या लढाईकडे सरकारचं लक्ष वेधण्यात आलं. मुंबईतील 82 जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकर प्राप्त इमारती म्हाडाकडून अति धोकादायक घोषित करण्यात आल्या. या संदर्भात आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून तेथील रहिवाशांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. आंबेगावच्या भूमीत बळीराजाने अन्यायाविरोधात एल्गार पुकारला असून सरकारने अडथळे कितीही उभे केले तरी शेतकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही. हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल. दिल्लीतील मालवीय नगर येथील भीषण अग्नितांडवाने संपूर्ण देश हादरला आहे. अशा घटना, बेकायदेशीर बांधकामे, अग्निसुरक्षा नियमांची पायमल्ली आणि संबंधित यंत्रणांची उदासीनता यामुळेच नागरिकांना आपले प्राण गमवावे लागतात. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.